इतिहासात अशा काही घटना घडल्या आहेत ज्या ऐकल्यावर वाटतं की हे खरं आहे की एखादी कथा. आज आपण अशाच एका अविश्वसनीय आणि धाडसी गोष्टीबद्दल बोलणार आहोत, शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून झालेल्या सुटकेबद्दल. चला तर मग ही जबरदस्त कहाणी जाणून घेऊया. जरा कल्पना करा, औरंगजेबाचा तो भव्य दरबार, हजारो सरदार आणि त्या सगळ्यांच्या समोर शिवाजी महाराजांना नजरकैदेत टाकलं गेले. परिस्थिती इतकी गंभीर होती की सगळ्यांना एकच गोष्ट वाटत होती, आता इथून सुटका होणं अशक्य आहे. पण काहीच महिन्यांनंतर एक अशी गोष्ट घडली ज्यावर कोणाचा विश्वासच बसला नाही. ज्या राजाला इतक्या कडेकोट बंदोबस्तात ठेवलं होतं, तो राजा तिथून अक्षरशः गायब झाला होता. पण हे घडलं कसं? हेच तर या कहाणीतलं खरं रहस्य आहे. चला तर मग या संपूर्ण घटनेचा प्रत्येक टप्पा अगदी जवळून पाहूया आणि सुरुवात करूया पहिल्या भागापासून, ती अशक्य वाटणारी सुटका. पण थांबा, ही सुटका समजून घ्यायची असेल तर आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. मुळात महाराज आग्र्याला गेलेच का होते? तर याचं कारण होतं आग्र्याला दिलेलं ते आमंत्रण. गोष्ट सुरू होते 1665 सालापासून. पुरंदरचा तह झाला होता आणि त्या तहामुळे महाराजांना औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्र्याला जावं लागलं. आणि ठरल्याप्रमाणे 1666 मध्ये महाराज आणि छोटे युवराज संभाजी महाराज आग्र्याला पोहोचले. महाराज आग्र्याला पोहोचले, भेटीची वेळही ठरली. पण दरबारात जे घडलं त्याने सगळंच गणित बदलून टाकलं. तिथे झाला महाराजांचा अपमान आणि त्यानंतर त्यांना टाकण्यात आलं नजरकैदेत. महाराजांना अपेक्षा होती एका राजाला मिळणाऱ्या आदराची, सन्मानाची. पण प्रत्यक्षात काय झालं? त्यांना कमी महत्त्वाच्या सरदारांच्या रांगेत उभं केलं गेलं. एका स्वाभिमानी राजासाठी यापेक्षा मोठा अपमान तो काय असू शकतो? आणि महाराज गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी या अपमानाचा तिथेच भर दरबारात निषेध केला. महाराजांचा हा बाणेदारपणा पाहून औरंगजेब संतापला आणि त्याने महाराजांना तात्काळ नजरकैदेत ठेवण्याचा हुकूम दिला. ही नजरकैद म्हणजे नावापुरती नव्हती, तो एक तुरुंगच होता. बाहेर कडेकोट पहारा, 24 तास मुघल सैनिक, हालचालींवर पूर्णपणे बंदी. आणि सगळ्यात वाईट म्हणजे महाराज आपल्या स्वराज्यापासून हजारो मैल दूर शत्रूच्या घरात कैद झाले होते. अशा परिस्थितीतून बाहेर पडणं जवळजवळ अशक्यच होतं. पण इथेच महाराजांच्या बुद्धीची, त्यांच्या चातुर्याची खरी परीक्षा होती. त्यांनी एक अशी योजना आखली जी इतिहासात कायमची कोरली गेली. तो मास्टर प्लॅन होता मिठाईच्या टोपल्यांचा. ही योजना इतकी जबरदस्त होती की विचारू नका. बघा, पहिला टप्पा होता आजारी पडल्याचं नाटक करण्याचा. मग दानधर्माच्या नावाखाली रोज मिठाई आणि फळांच्या मोठमोठ्या टोपल्या बाहेर पाठवायला सुरुवात झाली. यामुळं काय झालं तर पहारेकऱ्यांना त्याची सवय झाली आणि मग योग्य वेळ साधून एके दिवशी त्याच टोपलीतून महाराज निसटले. अर्थात हे इतकं सोपं नव्हतं. सुरुवातीला पहारेकरी खूपच कडक होते. बाहेर जाणारी प्रत्येक टोपली ते अगदी कसून तपासायचे. त्यामुळे ही योजना यशस्वी होईल की नाही अशी शंकाच होती. पण म्हणतात ना, कोणतीही गोष्ट रोज केली की तिची सवय होते. आणि इथेही तेच झालं. रोज त्याच टोपल्या, तीच तपासणी. हळूहळू पहारेकरांसाठी हे सगळं अगदी सामान्य होऊन गेलं. त्यांची सावधगिरी कमी झाली, संशय नाहीसा झाला. आणि हाच होता महाराजांच्या योजनेचा कणा, मानवी सवयीचा अचूक फायदा उचलणं. पहारेकरी आता पूर्णपणे गाफील झाले होते. आणि मग तो दिवस आला, योजनेचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा पूर्ण करायचा दिवस. तो दिवस होता इतिहासातील सर्वात मोठ्या सुटकेचा. सुटकेची ती रात्र आली. सगळी तयारी पूर्ण झाली होती. नेहमीप्रमाणेच मिठाईच्या मोठ्या टोपल्या बाहेर गेल्या. पण त्या दिवशी त्या टोपल्यांमध्ये मिठाई नव्हती. आणि पहारेकऱ्यांनी सवयीप्रमाणे त्या टोपल्यांना जाऊ दिलं. अगदी कोणालाच काहीही संशय आला नाही. सगळं काही योजनेनुसार अगदी अचूक घडत होतं. काही तासांतच महाराज आग्र्याच्या सीमेच्या खूप पुढे निघून गेले होते. आणि जेव्हा औरंगजेबाच्या कानावर ही बातमी गेली तेव्हा खूप उशीर झाला होता. पण ही फक्त एका व्यक्तीची सुटका नव्हती. नाही, या घटनेने मराठा आणि मुघल साम्राज्याच्या इतिहासालाच एक वेगळं वळण दिलं. पाहूया याचे नेमके काय परिणाम झाले. या एका घटनेमुळे औरंगजेबाची प्रतिष्ठा अक्षरशः धुळीला मिळाली. त्याच्या प्रचंड मोठ्या साम्राज्याच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. आणि दुसरीकडे स्वराज्याला एक नवी ऊर्जा मिळाली, एक नवं चैतन्य मिळालं. आणि हे सिद्ध झालं की हा फक्त शक्तीवर, बुद्धीने मिळवलेला एक निर्णायक विजय होता. म्हणजेच ही गोष्ट आपल्याला एक खूप मोठी शिकवण देते की ही केवळ एक सुटका नव्हती, हा बुद्धीचा विजय होता. शारीरिक बळापेक्षा विचार आणि चातुर्य कितीतरी जास्त शक्तिशाली असू शकतं, हे या घटनेने जगाला दाखवून दिलं.
आणि हीच गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते की खरंच बुद्धी ही तलवारींपेक्षा जास्त सामर्थ्यवान आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?